नमस्कार मैत्रिणींनो, सखी सोबती या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा हा विषय खूप खास आहे, कारण आज आपण बोलणार आहोत नामस्मरणाची ताकद आणि संकटात मन शांत कसं ठेवायचं। आजच्या काळात प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या चिंतेत आहे। घराची काळजी, पैशाची चिंता, नात्यामध्ये ताण आणि या सगळ्यात आपलं मन खूप अस्थिर होतं। पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला आतून मजबूत बनवते, जी तुम्हाला शांत ठेवते, ती म्हणजे नामस्मरण। नामस्मरण म्हणजे फक्त नाव घेणं नाही, तो एक अनुभव आहे, एक शक्ती आहे। जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेता म्हणजेच तुम्ही श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा, रामकृष्ण हरी, तेव्हा तुमचं मन हळूहळू शांत होऊ लागतं। कारण नावातच शक्ती आहे, नावातच ऊर्जा आहे आणि नावातच समाधान आहे। मैत्रिणींनो, तुम्ही कधी लक्ष दिले का, जेव्हा तुम्ही खूप घाबरलेले असता आणि त्यावेळी देवाचं नाव घेता तेव्हा अचानक थोडं बरं वाटायला लागतं। हे का होतं? कारण नामस्मरण तुमचं लक्ष समस्येवरून काढून देवाकडे नेतं आणि जिथे देव आहे तिथे भीती राहत नाही। एक गोष्ट सांगते, एक स्त्री खूप संकटात होती। घरात समस्या, आर्थिक अडचणी होत्या, परंतु ती रोज फक्त 10 मिनिटं श्री स्वामी समर्थ नाव घेत होती। हळूहळू तिचं मन शांत झालं आणि तिची परिस्थिती बदलायला लागली। म्हणजेच नामस्मरण परिस्थिती नाही बदलत, पण तुम्हाला बदलतं आणि मग परिस्थिती बदलते। संकटात मन अस्थिर होतं। जेव्हा समस्या येते तेव्हा आपण जास्त विचार करतो, आता काय होईल, हे का माझ्याच बाबतीत, हे सगळे विचार मनाला कमकुवत करतात। पण मैत्रिणींनो, संकट कायमचं नसतं, पण आपण घाबरून ते मोठं करतो। मन शांत करण्यासाठी नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे। दररोज किमान 108 वेळा तरी नाव घ्या। सकाळी उठल्यावर, रात्री झोपण्यापूर्वी श्वासावर लक्ष ठेवा। जेव्हा मन अस्थिर असेल तेव्हा हळूहळू श्वास घ्या आणि मनात नाव घ्या। देवावर विश्वास ठेवा, तो माझ्यासोबत आहे हा विचार मनात ठेवा। नकारात्मक विचार थांबवा। जेव्हा वाईट विचार येतात तेव्हा लगेच नाव घ्या, प्रार्थना करा, सोप्या शब्दात बोला, देवा मला शांतता दे, मला योग्य मार्ग दाखव। मैत्रिणींनो, महिला म्हणजे घराचा आधार असते। तिचं मन शांत असेल तर घर शांत राहतं, तिची ऊर्जा सकारात्मक असेल तर घर आनंदी राहतं। म्हणून स्वतःसाठी 10 मिनिटे काढा, देवाचं नाव घ्या, स्वतःला मजबूत बनवा। संकट येणारच, पण आपण कसं सामोरं जातो हे महत्त्वाचं आहे। घाबरून नाही तर शांत मनाने, आणि त्यासाठी नामस्मरण हा सर्वात सोपा आणि शक्तिशाली मार्ग आहे। त्यामुळे आजपासूनच सुरुवात करा। रोज फक्त सकाळी किंवा संध्याकाळी 5 मिनिटे करा आणि फरक स्वतः अनुभवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटू अशाच एका सुंदर विषयासोबत। तोपर्यंत आनंदी रहा, शांत रहा आणि नामस्मरण करत रहा। जय स्वामी समर्थ।